आता श्रद्धा वहिनी इथे आलेल्या आहेत. तुमचं इथे या किचनमध्ये स्वागत. आणि आपली पहिली रेसिपी काय आहे? मटकीच्या डाळीची खारीपुरी. मटकीच्या डाळीची खारीपुरी हे काय कुठून शोधून काढली? नाही, कसं आहे, म्हणजे आमच्याकडे असं समाजात म्हणजे सगळीकडे ही खारीपुरी दिवाळीत जसं आपण इतर चकली चिवडा वगैरे पदार्थ करतो त्याच्यावर ही करतातच म्हणजे सगळीकडे. आणि अगदी आवडीने म्हणजे सगळीकडे खाल्ली जाते. म्हणजे मला साहित्य सांगता काय काय? हे मटकीच्या डाळीचे पीठ आहे, हळद, मीठ, तिखट आणि हिंग एवढंच साहित्य आहे. हे पीठ म्हणजे डायरेक्ट तुम्ही मटकी मिक्सरमध्ये टाकून काढलेलं? नाही नाही, याच्यात थोडासा ओवा टाकलाय दळायला देतानाच. पण आधी भाजून घेतली का? नाही, आपल्या डाळीचे पीठ म्हणजे आणली ती साफ करून त्यात ओवा टाकून ती दळून आणली, म्हणजे गिरणीतनं पीठ करून आणली. फर्स्ट क्लास. सोपं आहे. सोपं आहे. आता आपल्याला काय भिजवायला लागेल ना ते? ओके. काय काय कसं कसं घालायचं ते सांगा आधी. आता 1 वाटी जर असेल हे पीठ तर त्याला साधारण 1 टीस्पून तिखट घ्यायचं, तेवढंच मीठ घ्यायचं. तिखट मीठ आपण चवीनुसार वाढवू शकतो, म्हणजे जर तिखट कोणाला हवी असेल तर जास्त कमी प्रमाण करू शकतो. हळद आपली म्हणजे रंग येण्यापुरती, फार काही एवढं हे नाही. आणि हा हिंग मात्र थोडासा जास्त टाकायचा, कारण त्याचा एक वेगळा वास येतो. त्याचं हे म्हणजे ह्याला त्याचा वासाने जास्त छान म्हणजे चांगली लागते. ओके. आता काय करायचं मला सांगा. आता हे तुम्ही जेव्हा वाटायला टाकलं तेव्हा ओवा किती प्रमाणात काय? साधारण मी अर्धा किलोला 1 टीस्पून असं म्हणजे टाकलाय. त्याच्यापेक्षा थोडा जास्त टाकला तरी चालतो. चव चांगली. गॅस होऊ नये, गॅसेस होऊ देत. हा, आणि म्हणजे पचतो ना चांगला, काही ओव्यामुळे काही हेच होत नाही. तिखट जरा जास्तच टाका. ओके. आपली एवढीशी नावाला हिंग थोडा जास्त टाकायचं. आता हे आपल्याला मोडून घ्यायचं. थोडं मोहन म्हणजे 2 चमचे तेलाचं मोहन टाकायचं. ओके. आणि आता काय करायचं मला सांगा. छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या याच्या. बर. अगदी एक एक घेऊन केली तरी चालते, किंवा मग अशी मोठी लाटून आपण जर ह्यानी पाडल्या अशा तर आकारात छान दिसतात. म्हणजे आता आपण कसं तशाच करते, ह्यानी पाडून म्हणजे छान दिसते. तुम्ही ज्या दोघी मैत्रिणी आहात, दीप्ती बहिणी आणि तुम्ही, मराठी एवढं उत्तम कसं तुमचं? नाही, काय आहे, पूर्वज जे आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात आमचे पूर्वज म्हणजे इथे व्यवसायानिमित्त त्यांना म्हणजे काही म्हणतात बोलावून घेतलं, काही म्हणतात आले म्हणजे असं. तर मग इथे स्थायिक झाल्यामुळे मग सगळे रिवाज वगैरे इथले शिकले ते, आणि मग तसंच आमच्याकडे पिढी नंतर पिढी आलं. म्हणजे ह्या थोड्या जरा जाडच ठेवायच्या, म्हणजे अशा पटकन फुगून येतात. आणि एक साधारण 15 दिवस तरी राहतात, म्हणजे ट्रिपला वगैरे जाताना अगदी छान, म्हणजे अगदी काही हे होत नाही. आणि इव्हन याचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की जरी चुरा झाला किंवा राहिला की आता कोणी खात नाही असं आपल्याला वाटलं तर मग अशा वेळेस चुरा करायचा त्याचा. आपले पोहे असतात ना, पातळ पोहे जरा भाजून घ्यायचे, कांदा कोथिंबीर वगैरे टाकून याचा चुरा टाकायचा, ते खूप छान लागतो. म्हणजे असं अगदी राहिल्याचं एकाधिक सगळं. असं म्हणजे आमच्याकडे तसं तर खास खातात करून, म्हणजे मुद्दाम याचा चुरा करून घेतात आणि पोहे वगैरे टाकून एक डिशच होते म्हणजे ती नाश्त्याची. असं फर्स्ट क्लास. आणि कशाबरोबर खायचं? मैत्रिणीबरोबर. तुमच्याकडे मैत्रीण असेल तर मैत्रिणीला घ्या आणि तिच्याबरोबर बसून खा. मैत्रीण नसेल तर काय करायचा एक प्रश्न आहे. नुसत्याच पुऱ्या खायच्या किंवा मैत्रिणीचा फोटो बघा, पण खा बाबा एकदा. तुम्ही लिहून घ्या बघू साहित्य आणि कृती. आता मला फार त्रास व्हायला लागला. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटकीच्या डाळीची खारीपुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटकीच्या डाळीचं पीठ, हळद, मीठ, तिखट आणि हिंग. कृती: मटकीची डाळ थोडासा ओवा घालून दळून घ्यावी. 1 वाटी मटकीची डाळ घेऊन मीठ, त्यामध्ये तिखट, 1 चमचा गरम तेल, हिंग आणि पाणी घालून पीठ भिजवावं. या पिठाच्या पुऱ्या लाटून त्या खरपूस तळून घ्याव्यात.